अरे आपली शाळा पाडणार आहे त्याबद्दल बोलायला जमलो होतो आपण. हा काय मुद्दा आहे तो तुमच्या लक्षात आलाय का? आता आपली ही मराठी शाळा पाडून इंटरनॅशनल स्कूल बांधलं जाणार आहे. इंटरनॅशनल स्कूल का सर? इमारत जेवढी पॉश तेवढं शिक्षण चांगलं असा समज झालाय. आता बबनचा मुलगा हा इंग्रजी माध्यमात शिकतो. नाही तसा नाही सर. मी अजून ठरला नाही काय. आता KG ला सोरलाय त्या. काय शिकवलं शाळेमध्ये आज? एवढा फी घेऊन हाका मारायला शिकवतात पाटीचे. शाळेमध्ये असताना 10 तास डुंगणाला डुंगण लावून एकत्र बसायचो आपण. लहानपणी काय काय किडे केले तर आपण. मला बघ काय सापडलंय. बबनचं पहिलं प्रेम. काय रे चिमण्यांनो, ओळखलं नाहीत मला? काय बब्बू? आईचा गो नार्वेकर बाई. काय काय केलंय यार. वर्ग धुवायचो, ग्राउंड झाडायचो. तुला तो गोगावले टेलर आठवतं का? म्हणजे काय, एकदा त्यांनी पॅन्टची झिप मागे शिवली होती, म्हणजे झिप काढून शी करायची आणि चड्डी काढून शू करायची, अशी आयडिया होती त्याची. आपलं ठरलेलं ना तिघींचं ह्यात जे लिहिलंय तेच होणार म्हणून. डॉक्टर तरी कुठे झाली? PhD झाले अगं मी. चल, ते खोटे डॉक्टर असतात. इंजेक्शन देतो तो खरा डॉक्टर. हे बघितलं का तुम्ही? 8वी नंतर डायरेक्ट 9वीचा वर्ग. आपल्या वेळी तुकड्या होत्या. गेल्या 5 वर्षात 1000हून जास्त शाळा बंद झाल्या. याचं मूळ कारण आपल्यालाच आपल्या मराठी भाषेची लाज वाटते. या पृथ्वीवरची पहिली जमात असेल आपली ज्याला आपल्याच आईची लाज वाटते. सर तुम्ही काय एवढा हट्ट करताय जुनी आणि पडकी शाळा वाचवण्याचा? छापखाना आणि कारखाना यात अंतर असतं. तुम्ही जो बांधणार आहात तो छापखाना आहे आणि हा इथे जो उभा आहे हा कारखाना आहे. आपल्या विद्यार्थ्याला काय येतं हे नेमकं ओळखून माणसं घडवली त्यांनी. ज्या शाळेत शिकून तुम्ही मोठे झाला, आज तीच शाळा पडतीये. बघा आता, तुम्हीच ठरवा. आपली मराठी शाळा संपणार का आपली मराठी शाळा पुन्हा भरणार? ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या रायगडाच्या मातीवर उभा राहून सांगतो आम्ही सगळे, आम्ही आमची मराठी शाळा पारू देणार नाही. 1 2 3 4 घेणार भरा